संसार हा तोही केला पाठ मोरा, संसार हा तोही केला पाठ मोरा, संसार हा तोही केला पाठ मोरा, संसार हा तोही केला पाठ मोरा. नाही द्रव्यदारा जयाचे ते, नाही द्रव्यदारा जयाचे ते, जयाचे ते शोभाशोभ नाही हर्षामर्षांगी, शोभाशोभ नाही हर्षामर्षांगी. नाही द्रव्यदारा जयाची ती, नाही द्रव्यदारा जयाची ती, जयाची ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी, शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. जनार्दने जगे हो बोनी ठेला जनार्दने, आ जनार्दने जनार्दने जगे हो गुणी ठेला, जनार्दने जगे हो ठेला, हो गुणी ठेला शोभाशोभ नाही हर्षामर्षांगी, शोभाशोभ नाही हर्षामर्षांगी. जनार्दन जगी होनी ठेला, आ जनार्दन जगी होनी ठेला, जनार्दन जगी होनी ठेला, होनी ठेला शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी, शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्रीमद परमहंस जीवनमुक्त स्वामी महाराज, श्री समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज, श्री समर्थ सद्गुरु नामदेव बाबा महाराज, श्री समर्थ सद्गुरु गोविंद बाबा महाराज की जय. विठाला 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 विठाला. संसारती केला पाठ मोरा, संसारती केला पाठ मोरा,
नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगे होनी ठेला तुका म्हणे देह दिला एक सरे तुका म्हणे देह दिला एक सरे जयासी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दन जगे होनी ठेला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडला अभंग देहू निवासी जगद्वंदनीय जगद्गुरु श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा संतपर प्रकरणातला संतांची लक्षण सांगणारा चिंतनीय असा अभंग आहे. विठाल विठाल आपण समाजाचा जर विचार केला, आपण समाजामध्ये वावरत असताना अनेक संत बघत असतो आणि बाह्य रंगलक्षणाने बघतो म्हणूनच फसतो. मग तेव्हापासून म्हण चालत आली, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ऊसाचा रंग कसा आहे ते बघू नका, ऊस काळा आहे, पांढरा आहे, तांबडा आहे, उंच आहे, कसा आहे ते बघू नका, ऊसातला रस किती गोड आहे हे महत्त्वाचं आहे. तसा साधू बाहेरून दिसायला कसा आहे त्याच्याकडे बघू नका. बघायचं असेल तर अंतरंग लक्षणाकडे बघायचं आहे. कारण एखाद्या वस्तूची सिद्धता करायची असेल तर ती लक्षणाने करायची असते, पण ती लक्षणं सांगत असताना ती लक्षणं दोषरहित असावीत असं शास्त्र सांगते. कारण शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत: अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. उदाहरण द्यायचं झालं, समोरून एखादी गाय यावी, नेमकी ही गाय आहे हे कसं सिद्ध करता येईल. एखाद्याला विचारलं की बाबा ही गाय आहे, तू सिद्ध कसं करशील, तर एखादा सांगेल जिला शिंग आहेत ती गाय, दुसरा सांगेल जिला 4 पाय आहेत ती गाय, एखादा सांगेल जी दूध देते ती गाय. म्हणजे प्रत्येकजण भिन्न भिन्न लक्षणं सांगत असतो. मग नेमकी ही गाय आहे याची सिद्धता कशी करता येईल, तर त्याची सिद्धता एकच करता येईल, तिचं योग्य लक्षण कोणतं, तर जिच्या गळ्याला पोवळ आहे, जिच्या गळ्याला पोवळ आहे तिला म्हणावी गाय, हे गायीचं योग्य लक्षण. तसं समोरून आलेले हे संत आहेत, कसं ओळखावं. कारण आम्ही संतांकडे बघताना बाह्यरंग लक्षणाने बघत असतो आणि बाह्यरंग लक्षणाने तर विचार केला, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. वेशावरून साधू ठरत नसतं. सांगण्याचं तात्पर्य काय, ब्राह्मणाचा वेश जरी धारण केला तरी त्याचा ब्राह्मण होऊ शकत नाही. तसा साधूचा वेश जरी धारण केला तर वेशावरून साधूचं साधुत्व निश्चित करता येत नाही. विठाला विठाला.